गुड मॉर्निंग. मेटाफोर्स मिलेनियर क्लब या चॅनलमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत ER एक्सटेंड कसं करायचं हे आज आपण पाहणार आहोत. तर टोकन पॉकेट मी ओपन करतो आहे. तुमचं ट्रस्ट वॉलेट असेल, टोकन पॉकेट असेल किंवा मेटामास्क असेल, त्याच्यामध्ये आपला ID ओपन करून घ्यायचा आहे. डिस्कवरमध्ये जायचं आहे. आपल्या लिंकने ID ओपन करून घ्यायचा आहे. साइन अप करायचं आहे. टोकन पॉकेट. आज आपण आपले जे TR एक्सटेंड कसे करायचे आहेत ते आपण हा मराठीमध्ये व्हिडिओ बघणार आहोत. त्याच्या आधी मी यूट्यूब चॅनलवरती हिंदीमध्ये पण व्हिडिओ बघितला आहे. जे लोक बाहेरून जॉईनिंग झालेले आहेत त्यांच्यासाठी पण आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे बघा, मेटाफोर्सचा जो इंटरफेस आहे तो जरा चेंजेस झालेला आहे, पण ऑप्शन जे आहेत आपले रेग्युलरचे ते सेमच आहेत. तर मी याच्यामध्ये फोर्स सिस्टममध्ये जातो आहे. फोर्स सिस्टममध्ये गेल्याच्या नंतर याचा जे अपडेट आहे, जो आपला टॅक्टाईल जो प्लॅन आहे तो सेकंड नंबरवरती दिसतो आहे आपल्याला. याच्या मी तुम्हाला दाखवतो आहे. एकदा पुन्हा कनेक्ट करून घेतो. नेटवर्क प्रॉपर असेल तर लवकर पेज ओपन होईल. त्यामुळे नेटवर्कमध्ये राहून या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. एकच मिनिट. ओके. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, चेंज वॉलेटचा जो ऑप्शन दिलेला आहे हा ऑप्शन कशासाठी आहे, ज्यांची वॉलेटची की दुसऱ्यांकडे आहे किंवा आपल्याला वाटते की आपली की जर का दुसऱ्या सिनियरकडे आहे तर आपण याच्यातून चेंज करू शकतो चेंज वॉलेटमध्ये जाऊन. पण त्याला आधार कार्ड वगैरे सर्व व्हेरिफिकेशन करावं लागतं आहे. त्या गोष्टीसाठी त्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवेन. तर आजचा जो पार्ट आहे युनाइटवर्स गेम आहे टायमिंग एक्सटेंडेड. तर त्याच्यासाठी मी फोर्स सिस्टमवरती क्लिक करतो आहे. फोर्स सिस्टममध्ये जातो आहे. आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की टायमर कसा एक्सटेंडेड करायचा. आता याच्यामध्ये बघा, युनाइटवर्स गेम एफ म्हणजे युनाइटवर्सचा जो पार्ट आहे तो वरती 1 नंबरला आलेला आहे आणि आपला टॅक्टाईल जो पार्ट आहे तो सेकंड नंबरला आला आहे आणि थर्ड नंबरला रॉयल्टी आहे. तर मी पहिला जो युनाइटवर्स गेम एफ आहे आपला युनाइटवर्स, त्याच्यामध्ये मी क्लिक करतो आहे. तर मी शोवरती क्लिक केलेलं आहे. थोडा टाईम लागेल ओपन होण्यासाठी. कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की हिंदीमध्ये व्हिडिओमध्ये बघा, स्टोरेजमध्ये माझ्याकडं 2 चिप म्हणजे काल एक होती आणि काल हिंदीमध्ये व्हिडिओमध्ये मला TR 1ची पण चिप भेटली. म्हणजे बघा आता माझ्याकडे किती चिप आहेत, 3 नंबरची एक चिप आहे वरती अमाऊंट दिसते आणि 1 टीयरची एक आहे वरती. म्हणजे अशा माझ्याकडे किती 2 आहेत. आता आपल्याला अजून 2 भेटणार आहेत. तर ते कशा भेटतात आपल्याला, आता इथे बघा सेकंड जो TR दिसतोय त्याचं पण टायमिंग एक्सटेंडसाठी आलं आहे बघा. 9 दिवसाचा टायमर आलेला आहे. तर याच्यामध्ये मी एक्सटेंड केलं तर काय भेटणार, परत मला 30 दिवसाचा टायमर भेटणार. जसं की पहिल्या TRमध्ये बघा दिसतोय 37 दिवसाचा टायमिंग आहे, दुसऱ्या TRमध्ये 9 दिवसाचा टायमिंग आहे. तर तुम्हाला जो टायमिंग आहे, पहिला आपण किती वेळेला पण हा टायमर एक्सटेंड करत होतो, पण आता तसं नाही आहे. आता आपल्याला जेव्हा 30 दिवस भेटणार, जेव्हा लास्टचे 10 दिवस असतील तेव्हा आपल्याला इथे एक्सटेंडचं बटन ऑन होणार आहे. आता इथे बघा दुसरा पण जो आहे तो TR ओपन झालेला आहे, प्लस तिसऱ्या TRमध्ये पण बघा माझा टायमिंग एक्सटेंड झालेला आहे. तर आता मी तुम्हाला दोन्ही TRचे टायमिंग एक्सटेंड करून दाखवणार आहे आणि आपल्याला त्याच्यामागे आपल्याला काय भेटणार आहे, चिप पण भेटणार आहेत आणि आपण एनर्जी पण चेक करणार आहोत. एनर्जी मे बी जरा काम चालू आहे एनर्जीचं, पण चिपचं तर तुम्हाला मी नक्की दाखवेन आणि एनर्जी पण मी चेक करण्याचा प्रयत्न करेन. तर आता आपण दुसरा जो TR आहे त्याचा मी टायमर एक्सटेंड करतो आहे. तर एक्सटेंडवरती क्लिक करायचं आहे. ॲक्टिवेटचं तर तुम्हाला माहिती आहे, आपल्याला TR जर ॲक्टिवेट करायचं असेल इथून आपण ॲक्टिवेट करू शकतो, म्हणजे घ्यायचं असेल नवीन लोकांना तर. आणि आपल्याला टायमर एक्सटेंड करायचं असेल तर एक्सटेंडवरती क्लिक करायचं आहे. आता इथे बघा ॲक्टिवेशन चिप एक मला चिप भेटणार, ॲक्सेस की पण भेटणार, डाय आणि मॅटिक म्हणजे सिलेक्ट
पेमेंट मेथडमध्ये दोन पार्ट आहेत. एक डायमध्ये आपण करू शकतो आणि प्लस MFSमध्ये करू शकतो. आता इथं मी काय करतो आहे, माझ्या वॉलेटला MFS आहेत मेन दुसऱ्या अकाउंटला, तर मी MFSनी करतो आहे. डाय पण आहेत माझ्याकडे, पण मी MFSनी करतो आहे. इथे MFS किती जाणार माझे 7.2 MFS कट होणार. म्हणजे हिशोब तेवढाच होतो आहे. डॉलर जरी तुम्ही केलात ते पण तेवढाच होतो आहे आणि कॉईन जरी केला ते पण तेवढाच होतो आहे. तुम्ही डॉलरने पण करू शकता, अदरवाईज MFSने पण करू शकता. तर मी एक्सटेंड टायमरवरती क्लिक करतो आहे आणि हे करत असताना आपल्या वॉलेटमध्ये किमान 1 ते 1.5 मॅटिक पाहिजे. 2 असतील तर चांगलंच आहे. पासवर्ड टाईप करतो आहे आणि हे जे आपल्याला चिप भेटतात आहेत त्याचा मायनिंगमध्ये खूप आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचा फायदा भेटणार आहे. त्यासाठी चिप खूप असणे आपल्याला गरजेचं आहे. जास्तीत जास्त आपल्याला चिप कलेक्ट करायचे आहेत. आता इथे बघूया आपण, हे बघा टायमिंग एक्सटेंड झालं आहे. 29 दिवसाचं टायमिंग एक्सटेंड झालं आहे बघा Tier 2चा. आता स्टोरेजमध्ये गेल्याच्यानंतर आहे ना आपल्याला लगेच ती चिप दिसत नाही, बॅकला येऊन परत चेक करावं लागतं. तर आता मी काय करतो आहे, पहिला टायमिंग एक्सटेंड करून घेतो. माझा तिसरा पण जो Tier आहे त्याचा पण टायमिंग एक्सटेंडेडसाठी आलेला आहे. त्याच्यावरती पण मी क्लिक करतो आहे आणि त्याचा पण टायमर मी एक्सटेंड करून घेतो. आता बघा तिसऱ्या टियरसाठी 14 फोर्स कॉईन जातात आहेत मला टायमिंगसाठी. ओके, त्याच्या मी एक्सटेंडवरती क्लिक करतो आहे. कन्फर्म पेमेंट. आणि ज्या आपण चिप कलेक्ट करतो आहे त्याचे पण आपल्याला बीट फोर्स भेटणार आहेत आणि बीट फोर्सचं जे स्वायपिंग आहे ते आपल्या मेटाफोर्सच्या फोर्स कॉईनमध्ये भेटणार. म्हणजे आपल्याला परत फोर्स कॉईन भेटणार आहे त्याचे, आपण ते स्वायपिंग करू शकतो. हे बघा अशा रीतीने मी सेकंड टियरचा टायमर अपडेट केला. 39 दिवसांचा झालेला आहे. तिसऱ्या टियरचा पण 39 दिवसाचा झालेला आहे. ओके, आता मी चेक करतो आहे की मला ज्या चिप्स आहेत ते किती भेटले ते बघा. हे ज्या चिप्स आहेत बघा Tier 1ची चिप भेटलेली आहे बघा. इथे Tier 1ची चिप भेटलेली आहे. आता मी काय करतो आहे, मला ॲक्च्युली एक अजून एक्स्ट्रा चिप भेटायला पाहिजे. तर मी एकदा बॅकला जातो आहे, फोर्स सिस्टममध्ये क्लिक करतो आहे. कारण ते चिप्स थोड्या वेळाच्या नंतर तुम्हाला दिसणार तुमच्या पोर्टलला. पुन्हा मी युनाइटवर्समध्ये ओपन करतो आहे. ज्यांचं युनाइटवर्स ओपन होत नाही आहे त्यांनी काय करायचं आहे, पहिली गोष्ट म्हणजे आपला टोकन पॉकेट किंवा ट्रस्टवॉलेट ॲप अपडेट करून घ्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट काय, डिस्कनेक्ट करून परत कनेक्ट करायचं आहे. ते पण मी या व्हिडिओमध्ये दाखवतो डिस्कनेक्ट कुठून करायचं ते. पहिले आपण बघूया की आपल्याला चिप किती भेटलेल्या आहेत, कारण त्या खूप महत्त्वाच्या आहेत आपल्याला. हे बघा आता याच्यामध्ये बघा 3 चिप आहेत. आता 4थी चिप याच्यामध्ये दिसत नाही पण ती ॲड झाली आहे बघा. पहिली जी तिसरा जो टियर आहे त्याच्यामध्ये 2 चिप दिसत आहेत बघा वरती अमाऊंटमध्ये. म्हणजे मला 3 टियरच्या 2 चिप भेटलेल्या आहेत. ओके, सेकंड टियरची 1 चिप भेटली बघा इथे मला आणि पहिल्या टियरची 1 चिप भेटते. म्हणजे जसं आपण टियरचा टायमिंग ॲक्टिवेट करणार तसे आपल्याला चिप भेटणार त्या टियरच्या. ओके, तर इथे आपल्याला चिप भेटलेला आहे. आता आपण जो युनाइटवर्सचा जो काही लोकांना प्रॉब्लेम आलेला आहे तो कसा सॉल्व करायचा, तर वॉलेटमध्ये जायचं आहे. वॉलेटमध्ये गेल्याच्यानंतर वरती बघा डिस्कनेक्टचा ऑप्शन दिला आहे वरती. ते डिस्कनेक्टवर क्लिक करून तुम्ही परत कनेक्ट करायचं आहे. म्हणजे काय होईल, आपलं संपूर्ण जे वॉलेट आहे ते काय होणार, म्हणजे युनाइटवर्सचं जे आहे संपूर्ण पोर्टल आपल्याला दिसेल. ओके, आता याच्यामध्ये बघूया आपण की आपल्याला एनर्जी भेटली की नाही. हे बघा आता RES एनर्जी म्हणजे मला 13 एनर्जी भेटलेली आहे. आणि ही जी 13 एनर्जी आहे ती मला NFT रॉयल्टीमध्ये भेटण्यासाठी मला कामाला येणार आहे. म्हणजे 3500 जिथे आपल्याला काय एनर्जी पाहिजे आहे ती एनर्जी मी याच्यातून कलेक्ट करणार, मग आपल्याला एनर्जी पण भेटणार. आता हे बघा ही एनर्जी कुठे आपल्याला हे करायची असते ते पण या मी व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला. एनर्जीचा जो त्याच्यासाठी दुसरा व्हिडिओ बनवणार होतो, पण आता आपल्याला टायमिंग आहे थोडा, आपण बनवूया. फोर्स सिस्टममध्ये गेल्यानंतर तर जी आता एनर्जी मला भेटलेली आहे 13 एनर्जी, तर ती एनर्जी आपण काय करायचं आहे, पंपिंग कुठे करायची आहे. हे बघा आता रॉयल्टी आहे बघा, माझ्याकडे ऑलरेडी जस्ट NFT आहे. ज्या व्यक्तींकडे जस्ट NFT आहे त्यांनी काय करायचं, व्हर्जन 3 मधली NFT असायला पाहिजे आपल्याकडे.
हे बघा वर्जन 3मध्ये NFT असायला पाहिजे, म्हणजे आपल्याला मंथली पेमेंट भेटणार. मंथली पेमेंट भेटण्यासाठी काय आहे, 3500 एनर्जी पाहिजेत. खालच्या साईडला बघा 124 एनर्जी झालेले आहेत. अशा माझ्याकडे 3500 पाहिजे एनर्जी. आता बाय करन्सीवरती क्लिक केल्याच्यानंतर बघा खाली बाय करन्सीचा ऑप्शन आहे बघा. एनर्जी 13 आहे, 13.46 एनर्जी आहे. ही एनर्जी याच्यामध्ये पंपिंग केली तर किती होणार, याच्यामध्ये एनर्जी वाढणार. मग असं मी 3500 केलं तर काय होणार, मला ॲक्टिवेटेड NFT भेटणार आणि मंथली पेमेंट सुरू होणार. ओके, तर हा आहे NFTचा फायदा आहे. आणि दुसरा जो आज आपण पार्ट बघितला टायमर एक्सचेंजचा, आपल्याला जास्तीत जास्त चिप कलेक्ट करायचा आहे. आणि हा तुम्ही व्हिडिओ संपूर्ण व्यवस्थित बघा. आणि ज्यांचा कोणचा टायमिंग एक्सटेंड करायचा असेल त्यांनी एक्सटेंड करून घ्या. आणि मीटिंगमध्ये पण माहिती दिलेली आहे, ती पण सर्वांनी पहा. तर आजचा व्हिडिओ आपला इथेच आपण थांबवूया. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाकीची इन्फॉर्मेशन देण्यात येईल. धन्यवाद.